मुस्लिम लायब्ररी चौकात घरगुती गॅस सिलेंडर अवैधरित्या व्यावसायिक प्रयोजनाकरिता वापरणाऱ्या दोघांवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभाग भंडाराचे अधिकारी सत्यवान बांते यांनी दिनांक 9 जुलै 2024 रोज मंगळवारला दुपारी 1 वाजता दरम्यान भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक येथे हावेस चायनीज सेंटर आणि मोहम्मद हुसेन फास्ट फूड सेंटरला कारवाईकरिता भेट दिली असता आरोपी देवेंद्र कोहाडे आणि मोहम्मद हुसेन दोन्ही राहणार मुस्लिम लायब्ररी चौक भंडारा हे HP कंपनीचे आणि इंडियन कंपनीचे घरगुती वापराचे 4 गॅस सिलेंडर किंमत 16,400 रुपयांचे गॅस सिलेंडर व्यावसायिक प्रयोजनाकरिता वापरत असल्याचे सत्यवान बांते यांना आढळून आले। या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 चे उल्लंघन झाल्याने फिर्यादी सत्यवान बांते यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस नायक चहांदे हे करीत आहेत। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 11 जुलै 2024 रोज गुरुवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।